सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला। पाठी कुल आणि कुलदैवता स्तवनी बदलासी जे कथा, ते ऐकताची चित्त चिंता विसरे सर्वथा श्रवणेची। नंतर वैष्णव कुळाचे व कुलदेवचे जे स्तवन तू केलेस, त्याचे श्रवण करताच चित्त सर्व चिंताच विसरून गेले। जो सद्भाव संत चरणी, तेची भाव ब्राह्मणी सुखी केले। गुरु स्तवनी धन्यवाणी पै तुझी। तुझा जो सद्भाव संतांच्या चरणांबद्दल आहे, तोच सद्भाव ब्राह्मणांच्या बाबतीतही आहे। आणि सद्गुरूंनाही तू स्तुतीने संतुष्ट केले आहेस। तुझी वाणी खरोखर धन्य आहे। तरी तुझे निमुखे श्री जनार्दन स्वयवदता हे आपण, हे बोलताची खूण कळली संपूर्ण आम्हासी। तेव्हा तुझ्या मुखाने जनार्दनच बोलत आहे, याची खूण आमच्या अंतरंगात पूर्णपणे पटली। चढत प्रमेयाचे भरते ते नावेक आवरोनी चित्ते। पुढील कथा निरूपणा ते करी निश्चिते आरोहण। तुला जे प्रेमाचे भरते आले आहे, ते क्षणभर आवर। पुढील कथा सांगायला निश्चयपूर्वक प्रारंभ कर। विसरलो होतो हा भाव, परिमला दिसला आठवो। याची लागी सद्भाव तुमचे चरणी पहाहो ठेविला। एकनाथ महाराज म्हणतात, स्तुती करण्याच्या भरात मी कथेचे अनुसंधान विसरलोच होतो। आपण आठवण केलीत ते बरे केलेत। माझी तुमच्या चरणी पूर्ण श्रद्धा आहे। उणे देखाल जे 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 थे ते थे करावे पुरते। सज्जनान माझी सरते करावे माते ग्रंथार्थ सिद्धी। माझ्या निरूपणात जिथे काही कमतरता असेल, ती आपण पूर्ण करून घ्यावी व ग्रंथ सिद्धीस नेऊन सज्जनांना मी आवडेन असे करावे, एवढीच प्रार्थना आहे। ते म्हणती भला रे भला नेटका, बरवीही आया आली ग्रंथ पीठिका। आता संस्कृतावरी टीका कवी पोषका वदे वाहिला। त्यावर संत म्हणाले, साधू साधू भला रे भला, तू चांगलेच बोललास। तर आता हे कवी पोषका, अनेक कवींना स्फूर्ती देणाऱ्या ग्रंथाचा संदर्भ नीट लागावा म्हणून संस्कृत भागवताच्या आधारे भाष्य रचना करण्यास प्रारंभ कर पाहू। याची बोलावरी माझा भाव, ठेवूनी पावलो पायांचा ठावो। तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो, करीन पहावो कथेचा। तेव्हा एकनाथ म्हणतात, आपल्या या आज्ञा वचनावर श्रद्धा ठेवून मी आपल्या चरणी शरण आहे। आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथेची पुढे सुरुवात करतो पहा। तरी नैमिषारण्या तू शौनकादिकान प्रतिमा, तू सुत असे सांग तू गतकथार्थो अन्वयो। नैमिषारण्यात सूत शौनक आदी श्रोत्यांना कथा सांगत होते। मागा 10वे स्कंधी जाण कथा झाली नवलक्षण। आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी। मागे दशम स्कंधात 9 लक्षणांनी युक्त अशी कथा सांगितली। आता 11व्या स्कंधात श्रीकृष्ण मोक्ष या लक्षणाला धरून कथा सांगत आहे। जो चिदाकाशीचा पूर्णचंद्र, जो योग ज्ञान नरेंद्र, तो बोलता झाला शुक योगींद्र। परिसता नरेंद्र परीक्षती। शुकमुनी योगींद्र होता, तो चैतन्याच्या आकाशातील पूर्णचंद्र होता। तो योग ज्ञानाचा राजा होता, तो कथा सांगत होता व परीक्षिती राजा ऐकत होता। तव परीक्षिती म्हणे स्वामी, याची लागी तक्तोदक मी। तेची कृपा केली तुम्ही, तरी अन्य आम्ही निज भाग्ये। त्यावेळी परीक्षिती म्हणाला, हे स्वामी, ही कथा ऐकण्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आहे। ती कथा मला सांगण्याची कृपा करावी।
आता मी मोठा भाग्यवानच म्हटला पाहिजे. अगाहे साचार मोक्ष कथा, जासी मोक्षासी अवस्था, तीही पाव देऊनी मनाचे, माथा रिघावे सर्वथा श्रवणादरी. ही तर खरोखर मोक्षाची कथा आहे. ज्यांना मोक्षाची उत्कंठा असेल त्यांनी मनाच्या पलीकडे जाऊन श्रवण करावे, तरच परमार्थ साधेल. भीतरी नेऊन या कान कानी द्यावे निज मन, अवधान करुनी सावधान कथानुसंधान धरावे. आपल्या कानाने जे ऐकाल ते मन त्यात घालून व अंतर्मुख होऊन ऐका, लक्ष द्या व लक्षालाच अवधान शिकवा आणि कथेचा मागोवा घेत जा. बहुती अवतारी अवतरला देवो, पर्यावतारीचा नवलावो. देवान कळे अभिप्रावो, अगम्य पाहावो हरिलीला. देवाने अनेक अवतार घेतले, पण या श्रीकृष्णावताराची गोष्टच वेगळी आहे. हरीची लीला अगम्य आहे, देवांनाही त्याची कल्पना आली नाही. उपजताची माये वेगळा, वाढिन्नला स्वेल स्वलीळा. बाळपणी मुक्तीचा सोहळा, पुतनादी सकळा निजांग अर्पी. श्रीकृष्ण जन्माला आला व लगेच त्याची व देवकीची ताटातूट झाली आणि त्याने बाळपणीच पुतना राक्षसी सारख्या दानवांना मुक्ती दिली. मायेसी दाविले विश्वरूप, गोवळा दाविले वैकुंठ दीप. परी गोवळेपणाचे रूप, नेदीच अल्प पालटो. यशोदेला त्याने मुखामध्ये विश्वरूप दाखविले. गोपाळ बांधवांना बाळांना वैकुंठाचे दिव्य सुख भोगावयास दिले, पण आपले गोपाळाचे रूप मुळीच पालटू दिले नाही. मायेसी दाविले विश्वरूप, बाळ बाळिया ते मारी. अचाट कृत्ये जगदा देखता, करी परी बाळपणा बाहेरी तिळ भरी नव्हेची. तो लहान होता तरी त्याने बलवान दैत्यांना मारले. जगाच्या समोरच त्याने अचाट पराक्रमाची कृत्ये करून दाखविली, पण आपला बालभाव बदलला नाही. हरे नमा हरे नमा हरे नमा.